कितीही ठरवलं विकेंडला जास्त वेळ झोपायचं तरीही ज्या वेळेला उठायची सवय लागलेली असते विकेंडलाही त्याच वेळी जाग येते. त्यानंतर बाल्कनीमध्ये जाऊन दार उघडून पाहिलं तर नेहमीपेक्षा आज जरा क्लिअर वातावरण दिसत होतं, म्हणून बाहेर वॉकिंगला जायचं ठरवलं. त्यानंतर रेडी होऊन बाहेर वॉकिंगला गेले. आमच्या सोसायटीचं एक सुंदर गार्डन आहे. पाऊस सुरू व्हायच्या आधी मॉर्निंगला आणि इव्हिनिंगला मी रोज इथे वॉकिंगला यायचे. इथे खूप पीसफुल आणि शांत वाटतं. लहान मुलांना खेळण्यासाठी क्यूटचं त्यांनी छोटंसं गार्डन केलेलं आहे. ह्या गार्डनमधला माझा सर्वात आवडता पॉईंट म्हणजे हा किऑस्क. इथे खूप बसायला छान वाटतं आणि पीसफुल वाटतं. वॉकिंगवरून येऊन फ्रेश झालो आणि त्यांना तुम्ही किती छान मॅगी बनवता असं बोलून त्यांच्याकडून आटा मॅगी बनवून घेतली. दॅट इज द फन पार्ट. बट ॲक्च्युली मी हॉस्टेलला 5 वर्ष खूप मॅगी खाऊन कंटाळले होते, त्यामुळे मला मॅगी खायची आवडायची बंद झाली होती. बट जेव्हापासून मी ह्यांच्या हातची मॅगी खाल्ली मला ती प्रचंड आवडायला लागली आणि ते खरंच खूप छान मॅगी बनवतात. सॅटर्डेला आमच्याकडे 2 प्रकारचे नाश्ते होतात. एक त्यांच्यासाठी उपवास असल्यामुळे खिचडी आणि माझ्यासाठी जे काही नॉर्मल ब्रेकफास्ट असतो तो. त्यानंतर आम्ही दोघांनीही तारक मेहता पाहत पाहत ब्रेकफास्ट केला. मॉर्निंग वॉकवरून येताना आम्ही पेअर्स घेऊन आले होतो. ते पेअर्स क्लीन करून ठेवले. अशी होती आमची सॅटर्डे मॉर्निंग. थँक्यू फॉर वॉचिंग.